उन्हाळी हंगामाचं पर्यटन आता नुकतंच सुरू झालेलं आहे। मार्चचा दुसरा टप्पा सुरू आहे, दुसरा आठवडा मार्चचा आहे आणि एकंदरीतच या उन्हाळी हंगामाच्या पहिल्याच हंगामात मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र विदर्भ याकडे पारा हा 40 ते 42 अंश सेल्सिअसचा असतानाच महाबळेश्वरमध्ये मात्र 12 ते 15 अंश सेल्सिअसचं तापमान पाहावयास मिळतं। आपण पाहतोय वेण्णा लेक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी देखील केली असल्याचं आपल्याला चित्र पाहावयास मिळतंय। पुण्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरातून पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं चित्र आपण पाहतोय। एकंदरीतच हा महाराष्ट्रातला महाबळेश्वर मिनी काश्मीरमध्ये असणारा हा पर्यटनचा हा वेण्णा लेक आहे आणि या वेण्णा लेकमध्ये सायंकाळच्या दरम्यान थंड वातावरण असते आणि सनसेट देखील या ठिकाणी पाहण्याचा योग पर्यटकांना येत असतो आणि अशाच या सनसेट पाहता पाहता नौका विहाराचा आनंद हा म्हणजेच महाबळेश्वरच्या पर्यटनाची पर्वणीच बनली जाते। एकंदरीतच महाबळेश्वरचं पर्यटन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उन्हाळ्याचा पहिला हंगाम सुरू झाल्याने गर्दी देखील पर्यटक करत आहेत। स्ट्रॉबेरी त्याचबरोबर रॉसबेरी तुतू आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आईस्क्रीम्स त्याचबरोबर स्ट्रॉबेरी विथ क्रीम अशा वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी खात असताना पर्यटक दिसत आहेत। महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी आणि येथे उन्हाळी हंगामाची सुरुवात होताच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे। राज्यभरात मुंबई, पुणे तसेच विदर्भ भागात तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असताना महाबळेश्वर पाचगणी परिसर मात्र कमालीचा थंडगार झाला आहे। सध्या या थंड हवेच्या ठिकाणी रात्री 14 ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरत असून पर्यटकांना थंडगार वातावरणाचा सुखद अनुभव मिळत आहे। उन्हाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सकाळ आणि संध्याकाळी गुलाबी थंडी तर रात्री दाट पांढरे शुभ्र धुके असे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे। महाबळेश्वर परिसरातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळे सध्या पर्यटकांनी गजबजलेली दिसत आहेत। विशेषतः वेण्णा लेक आणि महाबळेश्वर मार्केट परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून अनेक ठिकाणी हाऊसफुलची स्थिती निर्माण झाली आहे। बोटिंग, घोडेस्वारी आणि खरेदीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत। दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच महाबळेश्वर पाचगणी येथे पर्यटनाला वेग आला असून येत्या काही दिवसात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता स्थानिक व्यावसायिकांकडून व्यक्त केली जाते। दस्तगीर पठाण, मी वर्लीहून आलेलो आहे आणि मी आता 2-3 दिवसाची सुट्ट्या आहेत या पकडून मी इथं आलेलो आहे आणि इथं जे पाहायला मिळतं जे वातावरण ते अतिशय सुंदर आहे आणि सध्या वेण्णा लेक हे खूप आकर्षक आणि मोहक वाटत आहे आणि इथले जे सनसेट आहे आता जे सूर्यास्त होणार आहे तो देखील खूप अप्रतिम आहे आणि आम्ही ऐकलेलं आहे की महाबळेश्वरमध्ये सनसेट पाहणे एक योग असतो, तो योग आज आम्हाला मिळून जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या मुंबईमध्ये खूपच प्रदूषण देखील आहे आणि तिथे गरमी जी आहे ती कमीत कमी आता 40 ते 42 पर्यंत जात आहे आणि त्याचबरोबर मुंबईतल्या 40 ते 42 डिग्री वातावरण आहे आणि तिथं आल्यानंतर अतिशय कमी वातावरण जवळजवळ 12 ते 15 इतकाच वातावरण खूप फरक आहे आणि तिथं आल्यानंतर खूप छान उल्हासित वाटत आहे। स्वच्छ वारा आणि अतिशय मनमोहक दृश्य आम्ही पाहतोय। पाहिलं तर सगळे जे कॉलेजचे मुलं आहेत आणि सगळे शाळेमध्ये जे मुलं शिकतात त्यांच्यासाठी वीकेंड एन्जॉय करण्यासाठी महाबळेश्वर एकदम परफेक्ट जागा आहे। कारण की सगळ्या म्हणजे पूर्ण वीक सगळ्या म्हणजे आम्ही जे कॉलेजमध्ये जातो, जे शाळेत जातात त्यांचं शेड्यूल एकदम टाईट असतं। मुंबईमुळे असल्यामुळे पूर्ण हीट तिथं भरपूर हीट आहे आणि इथं आल्यानंतर एकदम खुल्या एन्व्हायरमेंटमध्ये आल्यासारखं वाटतं, खूप भारी वाटतं आहे। महाबळेश्वरमध्ये इथं स्ट्रॉबेरी खाल्ली आहे, आईस्क्रीम खाल्लं आहे, इथलं स्पेशल स्ट्रॉबेरी विथ क्रीम पण खाल्लं आहे आणि खूप मजा येते। आता आम्ही वेण्णा लेकमध्ये आहे आणि बोटिंग करतो आणि खूप आमची म्हणजे मजेदार ट्रिप चालली आहे आणि चांगलं वातावरण आणि व्ह्यू आम्हाला दिसायला भेटतं त्याबद्दल खूप मजा येत आहे आम्हाला। मुंबईमध्ये खूप उन्हाळा असल्यामुळे इकडे खूप असला चिल वातावरण आहे, वाईब खूप चांगली इकडची। आम्ही जेनजी असल्यामुळे आम्हाला खूप मजा येत आहे। क्या कहोगे आज कैसा लग रहा है महाबळेश्वर? बहुत अच्छा लग रहा है, बहुत सुहाना मौसम है। अच्छा, पाणी भी अच्छा आहे। मी सुद्धा मुंबईवरूनच आलेलो आहोत आणि इथे खूप छान वाटतंय। हा वेण्णा लेक आहे आणि वेण्णा लेकमध्ये सनसेट पाहण्याचा आनंद हा वेगळाच असतो। अतिशय आल्हाददायक वातावरण आहे।
मुंबईचं वातावरण हे प्रदूषित असून त्याच्याचबरोबर तिथं उष्णताही खूप आहे. त्या मानाने इथलं तापमान आणि वातावरण हवामान हे खूपच छान आहे आणि त्याच्यात अजून हवी तशी गर्दी नाही आहे, कारण की मार्चमध्ये जस्ट आता 10वी-12वीचे जस्ट अजून एक्झाम संपलेले आहेत. तर गर्दी होण्याच्या आधी जरा थोडीशी कमी गर्दी आहे, त्याच्यातच आम्ही खूप एन्जॉय करतो आहे.